कोकणातल्या चिपळूण आणि गुहागर परिसरात दरवर्षी वणवा लागतो. कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं, पण शासन नुकसान भरपाई द्यायला काही तयार नाहीये. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. आपले इलेक्ट्रिक बोर्डवाले त्यांचा निष्काळजीपणा, त्यांच्यामुळे सुद्धा शॉर्ट सर्किट होते. रस्त्याने जाणारे हा बिजापूर गुहागर हायवे आहे, त्या हायवेला बऱ्याचशा गाड्यांची वर्दळ चालू असते आणि त्याच्यामधून बरेचसे ड्रायव्हर क्लीनर कळत न कळत सिगारेट विडी ओढत असतात. माचीची काडी टाकून दिली की त्यामध्ये ओनवे लागले जातात. अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. 50-60 काजू माझी नवीन रोपवर लावलेली होती ती जळून गेले. एकही पैसा अद्याप मिळालेला नाही. याची कोण दखल घेत नाही. प्रत्येक वर्षी झाडं माझी आगीत जळून जातात. आम्ही शेताच्या वाटोळी आग जे गवत असतं ते आगाव थोडंसं जाळून टाकतो. पण यावर्षी थोडासा उशीर झाला, कारण गवत ओला असल्यामुळे गवत ते पेटत नाही. त्यामुळे थोडी वाट बघत होतो, पण तरीही 2-4 दिवस मध्ये गेल्यानंतर आग लागली आणि त्याची माझी सगळी झाडं जळून खाक झाली. वणव्याला शेतकरी जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया सरकारी अधिकारी देत आहेत. वणवा लागल्यामुळे शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही, कारण ही केवळ आपल्या दुर्लक्षपणामुळे, आपल्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेली समस्या आहे. आणि यावरचा एकमेव उपाय, आपली बाग जर वाचवायची असेल, आपल्या बागेपासून जर जास्त उत्पन्न घ्यायचं असेल, तर आपल्या बागेमध्ये गवत, काडी, कचरा हे काढून टाकणं आणि बागेच्या सभोवताली अग्निपट्टा काढून घेणं, एवढा एकमेव उपाय आपल्या हातात आहे. शासनाने याच्यासाठी मदत देणं आवश्यकच आहे. कारण मग अशा प्रकारचा वणवा लागल्यानंतर त्या माणसाचे मनोधैर्य किंवा त्याचा उत्साह जो बाळगळतो. आणि म्हणून या शेती व्यवसायामध्ये किंवा फळ व्यवसायामध्ये जर शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये झोकून द्यायला हवा असेल, तर असे जेव्हा एखादे प्रसंग निर्माण होतात आणि त्याच्यात एखाद्याचं नुकसान होतं, त्यावेळेला शासनाने जरूर त्यांना तशा प्रकारची मदत देणं आवश्यक आहे. त्याच्या वेळेस असे वणवे घडतात आणि शेतकऱ्यांचे जेव्हा जेव्हा नुकसान होते तेव्हा वावा थोडाफार उठवायचा प्रयत्न करतात, परंतु शासनाकडून त्याला कुठल्याही प्रकारची ह्या लोकांना मदत दिली जात नाही. आणि ह्यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने मी विभाग म्हणून जबाबदारीने सांगतो की नक्कीच आपण ह्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आपण संघटनेकडून जरी सरकारच्या विरोधात रस्त्यावर जरी उतरावं लागलं तरी उतरू आणि न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू. सरकार लागवडीसाठी पैसे देतं, खतांसाठी आणि त्याबरोबरच औषधांसाठी देखील पैसे पुरवले जातात. पण ज्या गवतामुळे वणवा लागतो त्याच्या स्वच्छतेसाठी का पैसा दिला जात नाही असा सवाल इथला शेतकरी विचारतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णकांत साळगावकर सह मुश्ताक खान, चिपळूण, भारत फॉर इंडिया.